बांधवांनो, कुलकर्णी थोडे विषयाला बगल देत देत काही गोष्टी ते बोलले. हॅलो, ठीक आहे, त्यांची काही चुकीचं नाही सांगितलं. हा मेळावा आयोजित करायची ही वेळ का आली मला कळलं नाही. का आली, कोणामुळे आली, कशासाठी आली ते कळलं. मी कधी काय म्हणालो नाही. मी बीजेपीत प्रवेश केला त्याच वेळेला एक वाक्य मी इतक्या प्रमुखांनाही सांगितलं. मी माझ्या आयुष्यातील भाजपा शेवटचा पक्ष, त्यामुळे कोणी याच्याबद्दल चर्चा करायची काही गरज नाही. शेवटचा मात्र माझा एक स्वभाव आहे, जगेन त्या मानाने स्वाभिमानाने जगेन. मला पदाची अपेक्षा आणि स्वार्थ नाहीये. हो, नाहीये. काय माहित नाही मला ईश्वराने जन्माला जे घातलं ते पदासाठी घातलं काय, असं मला प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. एवढी पदं मला मिळाली. बांधवांनो आणि भगिनीनो आणि मित्र हो, एक सांगा, मी एका पदाचा दुरुपयोग केला असं कोणी सांगा. माझ्या विरोधकांनी येऊ सांगा. राणेने या पदाला न्याय दिला नाही, दुरुपयोग केला नाही केला. म्हणजे आयुष्यात बालपण, नंतर प्रौढ आणि सर्व जे काय आयुष्यात हे येतात, बालपणापासून मग तरुणपण, प्रौढपण, वृद्धपण, आता जे आता चालू आहे. पण त्याप्रमाणे मी बदलत गेलो आणि परिस्थितीमुळे विचारामध्ये, आचारामध्ये, वागणुकीमध्ये मी बदल केला. अनेक जण थक्क, अनेक मोठे मोठे पत्रकार थक्क, राणे असे होते, असे कसे झाले. आधी गाडीतून जाताना बाजूने गाड्या जातात, सगळे पाहताना अरे ओ राणे चेंबूर काही नाही होऊ शकत असं चर्चा करतात. माणूस बदलतो का? अनेक लोक म्हणतात नाही बदलत, पण मी उत्तम उदाहरण आहे. मी बदलत गेलो. हे माझ्यासाठी नाही, माझं धैर्य, माझं स्वप्न मला साकार करायची होती आणि म्हणून परिस्थितीप्रमाणे बदलत गेलो. परिस्थिती, मी श्रीमंत घरात नाही जन्माला. मुद्दाम सांगतो तुम्हाला, हे कधी मी तुमच्याशी बोललो नाही. आज तुम्ही मला येऊन माईकपणे सोडतात. मी ते उभं राहीपर्यंत मराठीची सगळी विशेषणं वापरून झाली. मिलिंद कुलकर्णी आमचे, आपलं नाव काय सर? निलेश पवार, दोन्ही सगळे विशेषण. ते विशेषण वापरायचं कारण काय याचा विचार येऊ. शाळेत मुलगा गेला, अभ्यास करू लागला, टीचर म्हणतात हा हुशार मुलगा आहे, हा बुद्धिवान आहे, हा अमुक आहे, तमुक आहे. विशेषण केव्हा तुझे गुण पाहिल्यानंतर लावले जातात. मी या सर्व गुण मिळवत असताना मला एक वाटायचं, माझ्याबद्दल असं वाक्य उच्चारलं मी तसा आहे का? काय नारायणाने हुशार आहे, मी खरंच घरी येऊन विचारतो मी हुशार आहे? कशाच्या आधारे बोलले असतील? मी हुशारी खरंच दाखवलं का? दाखवलं. आणि याप्रमाणे वागत गेलो. आणि पद म्हणजे पहिलं पद माझ्या आयुष्यात. मी शिवसैनिक झालो 1966, 15 वर्षाचा, 15 वर्ष. आणि 1983 साली शाखा प्रमुख झालो. हे पहिलं पद. त्यानंतर लगेच वर्षभरात मी नगरसेवक झालो मुंबई महानगरपालिकेत.
नगरसेवक झालो, लगेच 3 वर्षांनी मी बीएसटीचा चेअरमन झालो. बीएसटीचा चेअरमन झालो आणि त्यानंतर 1990 साली एक दिवशी संध्याकाळी माननीय बाळासाहेबांनी बोलवलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.